नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचमहाभूत हाच पाहणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण द्रव्य विवरण हा टॉपिक बघितला होता। तर आजच्या व्हिडिओमध्ये पंचमहाभूत आपण पाहतोय। द्रव्य विज्ञान नियम या चॅप्टरमध्ये आपल्याला एक LQ आणि एक SQ म्हणजे जवळपास 15 मार्कचं हे विचारलंय। द्रव्य गुण कर्म हे 3 मिळून 48 मार्कचं वेटेज दिलंय। तर आज आपल्याला पंचमहाभूत पाहायचंय। आता पंचमहाभूत मध्ये कसं विचारलं जातं, आता पुढचे महाभूत आहे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 महाभूतावर जास्त तर मोस्ट ऑफ द टाइम LQ आलेला आहे। पण आपल्याला कसं आहे, आता पंचमहाभूत हे इंट्रोडक्शनचं पहिलं स्टार्टिंग आहे की पंचमहाभूत शब्दाची शब्दाची निरुक्ती काय, परिभाषा काय आहे, की विविध आचार्य मतानुसार की पंचमहाभूत उत्पत्ती कशी झाली हे आपल्याला पेपरमध्ये विचारलं जातं की पंचमहाभूताची कसं कसं विचारलं जातं। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये पंचमहाभूताची या टॉपिकची सुरुवात करूया। तर भूत, आता भूत शब्दाची निरुक्ती कसं म्हटलंय, भू प्लस तह म्हणजे भूत हा शब्द बनलेला आहे। आता भूत मध्ये काय म्हटलंय पुढं, की भूह प्लस सत्तायाम या धातूला त प्रत्यय लागून भूत शब्द तयार झालाय। भूत या शब्दाचा अर्थ ज्याची सत्ता आहे, जे विद्यमान आहे त्याला भूत म्हणतात, म्हणजे ज्याची सत्ता आहे आणि जो विद्यमान आहे त्याला भूत असं म्हणतात। चरकांनी भूतांनाच ससूक्ष्म व इंद्रियातीत म्हटले आहे। महंती भूतानी महाभूतानी म्हणजे महान भूताला महाभूत म्हणतात असं म्हटलंय। काय परिभाषा काय म्हटलंय, ज्यांचा विशेष गुण बाह्य ज्ञानेंद्रियांना अनुभवाला येतो त्यांना भूत म्हणतात। म्हणजे ज्यांचा विशेष गुण आहे जो बाह्य इंद्रियांना अनुभवाला येतो त्यांना भूत असं म्हणतात असं म्हटलंय। त्यानंतर काय म्हटलंय, की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत, हे 5 महाभूत आहे। त्यांचे आता काय दिलंय, की गुण दिलेत खाली, की हे काय पृथ्वीचा गंध, आपचा रस, तेजचा रूप, वायूचा स्पर्श, आकाशचा शब्द हे विशेष गुण आहे, यालाच नैसर्गिक गुण असं म्हणतात असंच म्हटलं याला। आता आपल्याला असं काही वेळेस क्वेश्चन यायला जातो की आपल्या प्रिव्हियस इयर विचारला गेलाय मागील काही एक्झाम मध्ये आपल्या, तर काय विचारलं होता, विविध मतांनुसार महाभूताची उत्पत्ती सांगा। हा SQ मध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस हा क्वेश्चन पाहायला मिळतो किंवा या अगोदर आपल्या पेपरमध्ये आला आहे, हा PYQ आहे। आता ते बघूया काय म्हटलंय, की सांख्यदर्शनानुसार मध्ये महाभूतांची उत्पत्ती कशी सांगितली बाबा, की काय म्हणतात, अव्यक्त काय असते, प्रकृती असते, त्यात अव्यक्त प्रकृती व पुरुषाच्या संयोगाने महानची उत्पत्ती होते। महानपासून अहंकाराची उत्पत्ती होते। नंतर काय म्हटलंय, राजसिक अहंकाराच्या साह्याने व तामसिक अहंकाराच्या साह्याने तन्मात्राचे स्वरूप सूक्ष्म महाभूतांची उत्पत्ती सांगितली। म्हणजे राजसिक अहंकार आणि तामसिक अहंकार यांच्यापासून काय सांगितलंय, तन्मात्राची उत्पत्ती, आणि त्या पंचतन्मात्रापासून काय झालं, स्थूल महाभूतांची उत्पत्ती सांगितलेली असं सांगितलेलं आहे। आता पुढे योग दर्शन काय म्हणतात, कशी त्यांच्यानुसार महाभूतांची उत्पत्ती कशी झाली आहे, की सांख्याप्रमाणेच पंचमहाभूताची उत्पत्ती सांगितली। म्हणजे योग दर्शन मध्ये काय सांगितलं, सांख्याप्रमाणेच महाभूतांची उत्पत्ती असं सांगितलंय। परंतु त्यासाठी काय म्हणते ते, की ईश्वराची प्रेरणा आवश्यक आहे, ह्यांचं म्हणणं आहे की ईश्वराची प्रेरणा आवश्यक आहे। आता त्यानंतर वैशेषिक दर्शनानुसार काय म्हटलंय, की यांनी काय सांगितलंय, सृष्टी उत्पत्ती करिता परमाणुवाद सांगितलाय। वैशेषिकांनी काय सांगितलंय, की परमाणुवाद सांगितलाय। 4 महाभूतांचेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश परमाणु याला कारणीभूत आहे। यांच्यामध्ये काय, की सृष्टी उत्पत्ती काय 4 महाभूतापासूनच झालेली आहे, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आकाश नाही, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि हे 4 जे महाभूत आहेत, या 4 महाभूताच्या परमाणूपासूनच सृष्टी उत्पत्ती झाली यांच्या मते। यांचं काय म्हणणं आहे, की आकाश महाभूताचा हा अमूर्त असल्यामुळे परमाणू नसतात, हे अमूर्त असल्यामुळे यात काय परमाणू नाही असं सांगितलेलं आहे। आपण जे माग द्रव्य वर्गीकरण पाहिलं होतं, कारण द्रव्य, कार्यद्रव्य, जे कारण द्रव्य मध्ये आपण 5 पाहिले होते का मूर्त आणि 4 पाहिले होते अमूर्त। अमूर्त मध्ये कोण होते, आत्मा, आकाश, त्यानंतर काळ आणि काय होतं, दिशा, हे काय होते 4 होते अमूर्त होते। आणि जे 5 होते कोणकोणते, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि 5वा मन हे मूर्त होते। आणि हे आकाश काय ते अमूर्त असल्यामुळे काय ह्यात परमाणु नाही असं म्हटलंय। त्यानंतर काय म्हटलंय, न्यायदर्शन काय म्हणतात, वैशेषिक दर्शनाप्रमाणे महाभूताची उत्पत्ती सांगितली। जे वैशेषिक कसे सांगितले यांनी, की परमाणुवादी आहेत ना वैशेषिक, त्यांच्याप्रमाणेच न्यायदर्शनांनी पण सांगितले की ही त्यांच्याप्रमाणेच सृष्टी उत्पत्ती झाली। त्यानंतर काय म्हणते वेदांत, आता वेदांत दर्शनालाच काय म्हणतात, उत्तर मीमांसा म्हटलंय। आता तेच काय म्हणतात पुढं काय सांगितलंय त्यांनी, सृष्टी उत्पत्ती कशी झाली, की जो महाभूत उत्पन्न होतो त्या महाभूताचा सूक्ष्मभूत अर्धा भाग, म्हणजे सूक्ष्मभूत म्हणजे आता सूक्ष्मभूत अर्धा भाग, उर्वरित 4 महाभूतांचा प्रत्येकी 1/8 भाग मिळून हा स्थूल महाभूत तयार होतो। म्हणजे नेमकं कसं म्हणणं आहे, की हा जर समजा एक महाभूत आहे, हा महाभूत आहे, यातला अर्धा भाग जो आहे तो काय अर्धा भाग आहे, ते काय म्हणलं, त्या महाभूताचा सूक्ष्मभूत अर्धा भाग म्हणजे अर्धा भाग झाला। आणि त्यानंतर काय म्हटलंय, की उर्वरित जे 4 आहेत का, 4 जे स्थूल सूक्ष्म महाभूत आहे त्यांचे 1/8 भाग म्हणजे 1, 2,
3 आणि 4 म्हणजे असे 1 2 3 4 हे असे 4 भाग झाले. 1/8 1/8 1/8 1/8. म्हणजे समजा आता पृथ्वी महाभूताचे हे जर हे असेल, पृथ्वी महाभूत काय असेल की पृथ्वी महाभूत उत्पन्न व्हायचं असेल इथं, तर इथं काय पृथ्वी महाभूताचा अर्धा भाग असेल आणि उर्वरित जे 4 महाभूत असतील हे त्यांचे 4चे 1/8 भाग असतील. 1/8 भाग असतील उर्वरित 4चे. हे असं आहे म्हटलंय वेदांनुसार. त्यानंतर चार्वाकांनी काय सांगितलंय, स्वभावात सिद्धांतानुसार व निसर्गतः पृथ्वी आप तेज वायू या 4 महाभूतांची उत्पत्ती होते असं सांगितलंय. म्हणजे यांनी काय म्हटलंय, पृथ्वी आप तेज वायू वायू या 4 महाभूतांची उत्पत्ती सांगितली. त्यानंतर काय म्हटलंय, या 4 महाभूतांनाच अंतिम सत्य मानलेलं आहे या चार्वाकांनी. त्यानंतर काय नाही उपनिषद मत काय, तर उपनिषद मत काय म्हटलंय की आत्म्यापासून आकाश द्रव्य, आकाशापासून वायू द्रव्य, वायूपासून तेज द्रव्य, तेजापासून जल द्रव्य आणि जलापासून पृथ्वी तत्वाची उत्पत्ती झालेली सांगितली यांनी. की उपनिषद असं म्हणतात की आत्म्यापासून आकाश तयार झाला, आकाशापासून वायू, वायूपासून तेज आणि तेजापासून जल आणि जलापासून पृथ्वी तत्वाची उत्पत्ती झाली असं उपनिषद यांचं मत आहे. त्यानंतर काय आणखी काय आहे की आयुर्वेद मत काय म्हणतात, आयुर्वेद काय सांगतं की महाभूतांची उत्पत्ती कशी सांगितली. आता हे काय म्हणतात, यांनी पण वेदांत दर्शनाप्रमाणे महाभूतांची उत्पत्ती मानलेली आहे. म्हणजे वेदांत दर्शनाने जे सांगितलंय ते आयुर्वेदांनी मान्य केलेलं आहे, तेच आयुर्वेदाने मान्य केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा एक PYQ कव्हर केलाय की विविध मतानुसार महाभूतांची उत्पत्ती सांगा. हा SAQ ला बराच वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. हा आपल्या एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. तसेच आज पंचमहाभूतांचे आपण भूत शब्दाची निरुक्ती वगैरे, भूत शब्द कसा बनलाय, त्यानंतर परिभाषा वगैरे हे पाहिले. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही आपल्या कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण पंचमहाभूताचा प्रत्येक महाभूतावर एक व्हिडिओ आणणार आहोत की पृथ्वी, वायू, तेज, आकाश आणि हे आपले पंचमहाभूत यांच्यावर एक प्रत्येक व्हिडिओ बनणार आहोत. या प्रत्येक महाभूत हा एक LAQ वर फिक्स असतो आपल्या एक्झाम मध्ये. बराच वेळ हा LAQ विचारला जातो की एक महाभूत पूर्णपणे स्पष्ट करा, त्यामध्ये त्याची उत्पत्ती सांगा, त्याची निरुक्ती सांगा, त्याची परिभाषा वगैरे सांगा, त्यानंतर त्याचे प्रकार सांगा, असं बराच वेळ आपल्याला विचारला जातो क्वेश्चन. त्यामुळे आजचा हा आपण इंट्रोडक्शन व्हिडिओ होता. तर चालतंय, भेटूया ना पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.